कसा वाटला तुम्हाला? चांगलं होतं. चांगला वाटलं. चांगलं वाटलं. चित्रपट छान वाटलं. कसा वाटला मॅडम चित्रपट? छान होता. सगळ्यांची कामगिरी कशी झाली चित्रपट? खूप छान झाली. मेसेज कसा आहे? मेसेज जो नवीन मेसेज आलाय कामोली बाईवरती असं वाटतं. म्हणजे खूप रिलेटेबल असेल. हा, relatable. क्या बात आहे. कसा वाटला मॅडम तुम्हाला? खूप छान आहे, खूप छान काय आहे. बेस्ट वाटलं डायरेक्टर चित्रपटाच्या दरम्यान? बेस्ट मध्ये जे ऍक्च्युअल दाखवलंय जे म्हणजे परिस्थितीनुसार ऍक्च्युअल तसंच आहे. म्हणजे रिलेटेबल तुम्हाला वाटलं? हो, हो. क्या बात आहे. कसा वाटला मॅडम चित्रपट? खूप छान मस्त काय आहे. सांगाल एकदम. यु नो कामगिरी सगळ्यांची कशी झाली? नाही सगळ्यांनी खूप छान काम केलंय सगळ्यांनी. स्टोरी लाईन कशी आहे? स्टोरी पण छान आहे. ओके. आणि प्रत्येक बाईला बरोबर म्हणजे रिलेटेबल वाटलंच असं. हा बरोबर. काय 5 पैकी गुण लागतो तुमच्याकडे? मी 10 पैकी 10 देईन. पुरुष Thank you. कशा प्रकारे चित्रपट आवडलेला नाचगं कोण बघितलं तर कशा प्रकारे चित्रपट तुम्हाला? ॲक्च्युली या पिक्चरसाठी आम्ही 2 दिवसापासून वेट करत होतो कधी पिक्चर रिलीज होतो आहे आणि फायनली 2 दिवस आधी आम्ही प्री बुकिंग केलं आहे सगळ्यांचं. आम्ही सगळ्या बेस्ट अधिकारी जे आमचे वसाहतमधले आम्ही सगळ्या लेडीज आहोत. आमचे सगळ्यांचे हजबंड BSTमध्ये काम करतात आणि पिक्चरसाठी सगळेच खूप उत्सुक होते आणि पिक्चर खूप छान वाटला. सगळ्यांचं काम खूप छान आहे. जी एक्साइटमेंट घेऊन तुम्ही या चित्रपट बघायला गेलात काय वाटतं त्या एक्साइटमेंट पर्यंत तो चित्रपट पोहोचलेला आहे? हो 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 नक्की 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 हो हो 100%. त्यांच्या रिलेटेड होतो काय म्हणताय? ज्या गृहिणी आहेत ना घरातल्या त्यांच्या रिलेटेड आहे तो म्हणजे पिक्चर. म्हणजे कामोली बाई जर नाही आली तर काय होऊ शकतं ते सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना कनेक्ट होण्यासाठी आमचा अनुभव आहे तो रोजचा जीवनातला तो पडद्यावर पाहिला आज तर एकदम भारी वाटलं आणि मस्त सगळ्यांचं काम इतकं भारी होतं आणि बॉन्डिंग खूपच सुंदर दाखवलंय. ऍक्टिंग पण कमाल आहे एकदम दोघींची. खूपच मस्ट वॉच मूवी. म्हणजे घरात एक दिवशी मोलकरीण नाही आली किंवा ती आणि खूप भारी मूवी आहे. इतकं मस्त की सगळ्यांनी बघायला पाहिजे एकदा हा मूवी. खरंच खूप मस्त आहे. म्हणजे फर्स्ट टू एंड एकदम भारी आहे. छान वाटलं. खूप मस्त. बोर नाही झालं. एन्जॉय केला. चित्रपटामध्ये नम्रता सांबेराव होते, मुक्ता बर्वे होते, तर सगळ्यांची कामगिरी वगैरे सगळ्यांची काम मुक्ता बर्वेंची तर खूपच छान. त्या कामवालीचा रोल केला त्यांची पण खूप मस्त. आशाताईंचं पण काम खूप भारी होतं. इव्हन त्यांच्या हजबंडचा रोल केला त्यांचं पण काम खूप भारी होतं. सगळे एखादा सीन होतो सगळ्यात जास्त हसून खेळून ठेवतो किंवा ताळी मार सिटी मार असा कुठेतरी एखादा सीन होता चित्रपट? सगळेच बरेच होते. आम्ही सगळं एन्जॉय केलं. फक्त तो लास्ट होता ना टॉयलेटवाला पण भारी होता आणि ते जे काम करतात मस्त आहे. एकदम पैसा वसूल मूवी आहे. अजून कोणाला काय बोलायचं मॅडम? तुमचा कसा अनुभव होता? बोला. प्लीज शेअर करा. हा याला प्लीज शेअर करा. माझ्या मते सगळ्यांनी कामोलीला बाईला हे कामोली बाई न समजता एक मैत्रीण म्हणून जर तिला ट्रीट केलं तर ती आपल्याला चांगलं सहकार्य करू शकते. दादा प्रेक्षकांना काय आवडून सांगा चित्रपट पाहण्यासाठी? नक्की बघा. सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन नक्की सगळ्यांनी बघा. आम्ही खूप एन्जॉय केला. थँक्यू. फ्रेंड्स सोबत बघा अजून हो मेड सोबत मेड सोबत बघितलं तर खूपच त्यांनाही बरं वाटेल आणि त्यांनाही आपल्याविषयी एक आदर वाढेल. त्यामुळे थँक्यू सो मच. इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन या. थोडं खूप एन्जॉय होतं. हसायला येतं खूप. मध्ये थोडंसं रडायला पण येतं आणि त्याच्यानंतर टची मुवमेंट भरपूर आहेत आणि एक राईड तिच्याबरोबर तरी घ्यायलाच पाहिजे. थँक्यू.